हे जे दडपशाही चालू आहे याच्यावर तुमचं काय मत आहे आणि कुठून ही दडपशाही करण्याची शक्ती त्यांना मिळत आहे? रवी राणा स्वाभिमान पार्टी आता कायदाच त्यांच्याजवळ आहे, त्याच्यानं मला वाटतं आता विषय संपलेला आहे असं निवडणूक निरीक्षक सांगत असताना सुद्धा इथे पोलिसांनी आम्हाला मज्जाव केलेला, आम्हाला टेंट टाकू देत नाही, आमचा प्रचार आम्हाला करू देत नाही। मला वाटतं कायद्याचं राज्य संपलं देशातलं, काही राहिलं नाही। आता तुम्ही काय करणार? आता आम्ही करू, जनता जे म्हणून ते करू, होऊन जाऊ देऊ। आता निवडणूक करायचं का आंदोलन करायची ते करू। आता दिव्यांग दैवत बच्चूभाऊ कडू आहे, पूर्ण महाराष्ट्रातले दिव्यांग दैवत। आज आमची उद्या इथं सभा होणार होती, पण या दडपशाहीमुळे आमच्या सभेला त्यांनी नाकारलं। पण आमची सभा उद्या होणारच, आम्ही दिव्यांग बांधव इथे दिसणार आहोत, आम्ही मेलो तरी चालेल, पण उद्या सभा आमचीच होणार आहे। आता अमित शहाचं नाव चेंज करून तानाशाह ठेवायला पाहिजे। हो, काय विषय झाला? नाही, आम्हाला 23-24 ची परवानगी भेटलेली आहे, त्याच्या पावत्या घेऊन कोणाकडे येते ऑब्झर्वेशन, हे सगळ्या ही त्याची परवानगी आहे, हे तुम्ही दाखवू शकता। हे रजनीकांत म्हणून जे जनरल ऑब्झर्वर आहे इथे अमरावतीचे पार्लमेंट कॉन्स्टिट्यूटचे, त्यांनी सुद्धा हे सांगितलं आहे कलेक्टरला, दिनेश बुमना ही परवानगी दिलेली आहे। रवी राणाचा जो टेंट आहे तो काढावा आणि यांना त्या सुविधा पुरवाव्या असं निवडणूक निरीक्षक सांगत असताना सुद्धा इथे पोलिसांनी आम्हाला मज्जाव केलेला, आम्हाला टेंट टाकू देत नाही आहे, आमचा प्रचार आम्हाला करू देत नाही आहे। मग निवडणूक आयोगाची काय भूमिका आहे आता? आम्ही निवडणूक आयोगाला फोन उचलत नाही, बोलत नाही, ईमेल केला त्याचं उत्तर देत नाही। म्हणजे मला वाटतं कायद्याचं राज्य संपलं देशातलं, काही राहिलं नाही। मग आता तुम्ही काय करणार? आता आम्ही करू, जनता जे म्हणून ते करू, होऊन जाऊ देऊ। आता निवडणूक करायचं का आंदोलन करायची ते ठरवू। आता भाऊ, हे जे दडपशाही चालू आहे याच्यावर तुमचं काय मत आहे आणि कुठून ही दडपशाही करण्याची शक्ती त्यांना मिळत आहे? रवी राणा स्वाभिमान पार्टी आता कायदाच त्यांच्याजवळ आहे, त्याच्यानं मला वाटतं आता विषय संपलेला आहे। कायदा त्यांच्या जवळ आहे असं कसं म्हणतात? त्यांचं सीपी ते स्वाभिमान पार्टीचे अध्यक्ष आहे, कोण इथले सीपी त्यांनीच पाठवलं नाही पोलिस। मग याच्याबद्दल तुम्ही काय भूमिका घेणार आहे प्रशासनाबद्दल? आता आम्ही जनता म्हणून ते घेऊ, ते म्हणून अंदर चला तर अंदर येऊ। इथे असं झालेलं आहे की प्रहारची आज आणि उद्या दोन्ही दिवस हे प्रहार रितसर आपलं ग्राउंड बुक केलेलं होतं हे, त्याच्यानंतर वेळेवर या ठिकाणी पोलीस प्रशासनाने कुठल्या दुसऱ्या पक्षाला आपली मीटिंग घेण्यासाठी, आपली प्रचार सभा करण्यासाठी परमिशन देण्यात आलेली आहे। काय विषय काय तानाशाही चालेल असं रितसर 5 तारखेपासून बच्चूभाऊ या जागेसाठी परवानगी घेत आहे। 18 तारखेला त्यांना अंतिमतः परवानगी मिळाली, रितसर त्यांनी चलान भरलं एवढ्या जागेचं, एवढ्या जागाची त्यांना परवानगी मिळालेली। ऐन वेळेवर दौरा मोदी आपल्या यांचा शहांचा दौरा आहे, या कारणास्तव त्यांनी इथे सुरक्षेच्या कारणास्तव हे रद्द करत आहे। ही दडपशाही आहे, ही हुकुमशाही आहे, या हुकुमशाहीला आम्ही विरोध करण्यासाठी इथे सर्व जनता उपस्थित आहे बच्चू कडूच्या समर्थनार्थ। एकच भाऊ एकच भिडू बच्चू कडू, म्हणून आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की बच्चू भाऊला इथे रितसर परवानगी देण्यात यावी आणि इथेच बच्चू भाऊंची उद्याला असणारी सभा ही व्हावी आणि त्यांना जर एवढे सुरक्षेचं कारण असेल तर त्यांनी भरपूर इथे जागा, अमरावतीमध्ये भरपूर जागा आहे, त्यांनी आपल्या सुरक्षेमध्ये
तेच प्रचार सभा घेणे. काय काय सांगाल? सत्तेचा माज आहे, सरळ सरळ सत्तेचा माज आहे. जेव्हा परमिशन आमच्या जवळ आहे, म्हणजे बच्चू भाऊच्या प्रहार जनशक्ती पार्टीचं सभा होणार होती, सगळं झालेलं आहे, फॉर्मॅलिटी निपटलेली आहे, पण शक्तीचा माज आहे. मेरी सभा होंगी, इधर होंगी और वो दिख रहा है. और हम प्रशासन कसं काय? प्रशासन हे मजबूर आहे, त्यांना ऐकायला लागते. दबावात काम आहे प्रशासनाचं. आम्ही एवढंच सांगतोय, मी एक प्रहारचे पदाधिकारी आहे. ज्या सभेची परवानगी बच्चू भाऊला भेटली होती 24 तारखेची, आमच्याजवळ पुरावे सुद्धा आहे. त्या सभेची परवानगी असल्यानंतरही इथं अमित शहाची सभा होत आहे. ह्या प्रशासन दबावात काम करत आहे आणि आम्ही लाखोच्या संख्येनं इथं आम्ही उपस्थित आहे. आणि उद्या बच्चू भाऊची सभा होणार आहे. अपना बेडू बच्चू कडू. बच्चू कडूच्या समर्थनात लाखो लोक मुंबईवरनं पुण्यावरनं आलेत. मी तर श्रीगोंदा तालुका सोडून आलोय, श्रीगोंद्यावरून 500 किलोमीटरवरनं सभेसाठी आलोय. केवळ बिगर अन्न पाण्याचं उपाशी राहून आलोय रेल्वेचा प्रवास करून. आणि तुम्ही सभेला परवानगी देत नाही, हा असा अन्याय करताय आमच्यावर. आम्ही कधी माफ करणार नाही. ही गोष्ट अशी गोष्ट होऊन देणार नाही. उद्या सभा होऊन देणार नाही आणि उपोषण सुद्धा. कोण बोलणार आहे? समस्त लोकांना माहिती आहे की बच्चू भाऊंना इथली जागा आधीच डिक्लेअर केली होती. 23-24 तारखेला त्यांना परवानगी भेटली होती. ही लोकशाहीची हत्या आहे, संविधानाची हत्या आहे. लोकशाहीच्या हत्येच्या विरोधात आम्ही काम करतो आहे. आणि बच्चू भाऊंची उद्या इथे सभा होईल म्हणजे होईलच. आपला एकच बिडू बच्चू कडू. कोण बोलणार अजून? जर समजा प्रशासनाने तुमचं नाही ऐकलं, प्रशासनाने तुमचं जर नाही ऐकलं तर काय भूमिका असेल? आपण संवैधानिक पद्धतीने परवानगी काढलेली आहे. परवानगीचं पत्र मीडियाकडे सुद्धा आहे. या देश बाबासाहेबांच्या संविधानाने चालणारा देश आहे. इथं हुकुमशाही किंवा दडपशाही चालणार नाही. आम्ही उद्याची सभा होऊ देणार नाही, याचं स्पष्ट आहे. उद्या आमचीच सभा होईल इथं, नाही तर या इथंच आम्ही धरणे आंदोलन करू. प्रशासन दडपणात आहे का? हा, 100% दडपणात आहे. परवानगीचं पत्र मी तुम्हाला दाखवत आहे. या परवानगी असून सुद्धा जर एखादा विपक्ष मध्ये बसलेल्या माणसाला जर सभा घेण्याचा अधिकार नाही एखाद्या देशात, संवैधानिक पद्धतीने आपण काम करतो आणि सरकारने सुद्धा संवैधानिक पद्धतीनेच काम केलं पाहिजे. आमचं प्रखर मत. बच्चू भाऊने नेहमी अपंगासाठी काम केलंय, आता अपंग पण इथे आहे. काय सांगाल दादा? माझे दिव्यांग दैवत बच्चू भाऊ कडू आहे. पूर्ण महाराष्ट्रातले दिव्यांग दैवत. आज आमची उद्या इथं सभा होणार होती, पण ह्या दडपशाहीमुळे आमच्या सभेला त्यांनी नाकारलं. पण आमची सभा उद्या होणारच. आम्ही दिव्यांग बांधव इथे घुसणार आहोत. आम्ही मेलो तरी चालेल, पण उद्या सभा आमचीच होणार आहे आणि आमच्या दैवताची बच्चू भाऊ कडूंचीच होणार आहे. आपला बेडू महिला पण मोठ्या प्रमाणात पोहोचलेल्या आहे. काय सांगाल ताई? उद्या आमचं सभा आहे तर हे होणारच आहे तर सभा. नाही तर जाणारच या गोष्टीमुळे आम्हाला समजलंय आम्ही जिंकलोय. कारण का किती यांनी ना पैसा खेळ लावला, काही लागलं, आम्हाला फरक नाही पडत. आमचे देवत आहे बच्चू कडू भाऊ. त्यांच्यासाठी आम्हाला सांगितलं बाबा इथून उठू नका, इथे विषयच संपला. त्यांचा पण आंदोलन ना आम्ही करू देणार ना त्यांना. नवनीत राणाची पायाखालची वाळू सरकलेली आहे. विजय आमचा निश्चित आहे. विजय आमचा निश्चित आहे. बच्चू कडू आगे बढ़ो. विजय झाला. काय कराल जर प्रशासनाने नाही ऐकलं? हे बघा, एक गोष्ट सांगा तुम्ही. हा जो आपला भारत देश आहे तो हुकुमशाही आहे का लोकशाही आहे? लोकशाही प्रमाणे ज्या माणसाला तुम्ही पैसे भरून परवानगी दिलेली आहे, रीतसर त्याला परवानगी मिळालेली आहे आणि त्या परवानगीला रद्द करून तुम्ही तुमची सभा घेण्याचा आयोजन करतात. म्हणजे याचा अर्थ म्हणजे सरळ अर्थ याचा असा असतो की तुम्ही बच्चू कडूला घाबरत आहे की बच्चू कडूची जर सभा इथं झाली तर अख्खी पाजी पलटी होईल. तरी हरकत नाहीये, आम्ही तशी पण पाजी पलटीच करणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत शिट्टी वाजवणार आणि या शिट्टीची गुंज दिल्लीपर्यंत हमखास जाणार. तुम्ही म्हणत आहे की बच्चू भाऊंना ते एक मिनिट बोला. तुम्ही म्हणत आहे बच्चू भाऊंना ते घाबरत आहे, पण घाबरत जर असते तर मग त्यांनी सभेचं आयोजन कसं काय केलं असतं? त्यांची हिंमत नाही. सभेचे आयोजन केल्यानंतर पैसे भरल्यानंतर तुम्ही ते रद्द करण्यासाठी लावतात. हे म्हणजे तुमची सभा नाही घ्यायची. प्रहारची सभा झाली नाही पाहिजे हे त्यांचा हेतू आहे. जर सभा झाली ना अमरावतीमध्ये पूर्ण प्रहार देशामध्ये प्रहार होईल. यांची
पायाखालची वाळू घसरलेली आहे. काय काय कितना दुरून आले ते? कुठून आले? आम्ही वाशिम जिल्हा आलो. वाशिम जिल्हा पाणी नाही पिले सकाळपासून. हे नाही याच्यासाठी आलेलो. यावर परमिशन प्रहार संघटनेले असताना यांनी रद्द केलं. हे यांचं चुकीचा अन्याय केला आमच्या प्रहारवर. आणि इथं प्रहार आमच्या बच्चू कडू जो आहे तो दिव्यांगांसाठी, गोरगरिबांसाठी, समाजाचा जो वंचित घटक असतो त्याच्यासाठी तो लढत असतो. तो काय राजकारणी माणूस नाहीये तो, पण त्याच्यासाठी त्याला राजकारण करावं लागतं की जेव्हा सत्ता हातात येते तर त्याप्रमाणे ते वंचितापर्यंत ते योजना आणि ते सगळे लाभ त्यांना मिळू शकतात. त्याच्यासाठी तो लढतो. आता आम्ही पुण्यातून आहे, व्हीलचेअर घेऊन आलेलो आहे आणि आमचे हे पुण्यातून आलेले आहे आणि मुंबईतून आलेले, अख्खा महाराष्ट्रातून दिव्यांग लोक आलेले. दिव्यांग आज एक दिव्यांग जेव्हा प्रवास करतो तर त्याला नॉर्मल माणसापेक्षा 4 पट त्याला त्रास होतो. एवढे सर्व एक मिनिट 4 पट त्रास सहन करावा लागतो. आणि हा त्रास सहन करण्यासाठी तो दिव्यांग कशासाठी की फक्त बच्चू कडूसाठी, आणि बच्चू कडूचे जे विचार आहे ते विचारांसाठी तो बच्चू कडूच्या साठी इथं आलेला आहे की या धर्तीवर जर आता सभा तुम्ही कॅन्सल पाऊस चालू होत आहे. कुठलाही नाही पाऊस असेल, पाऊस चालू झाला कोणी हलणार का? एक लक्षात घ्या, भाऊ इथे आतमध्ये भाऊ गेलेले. भाऊनं सांगितलंय जोपर्यंत भाऊचा निर्णय येत नाही इथे एकही दिव्यांग हलणार नाही. आमचा जीव गेला तरी आम्ही इथून हलणार नाही. हे तर फक्त पाऊसच आहे, हे फक्त पाऊसच आहे. आमचा जीव गेला, आमच्या अंगातला रक्त जर गेला तर आम्ही आमच्या भाऊच्या साठी वाहून टाकू. कारण की आमचा नेता महाराष्ट्रातला दिव्यांगांच्या हृदय सम्राट आहे आणि आमच्या या नेत्यासाठी आमचा जीव गेला तरी चालेल. पण जोपर्यंत आमच्या नेता आतमध्ये जोपर्यंत ते करत नाही तो शांत आहे. हे पोलीस असो की कोणी असो, बिलकुल रात्र झाली, दिवस झाली, काही झाला, आंधी आली, तुफान आली तरी आम्ही हलणार नाही. महत्वाचा मुद्दा म्हणजे कनी आज तुम्हाला एक सांगत आहे का जे इथे नवनीत राहण्याचे जे हे प्रचार चालू आहे आणि त्याच्यामध्ये कनी बोलतात ते का श्रावणबाळ आणि आमचे संजय गांधी निराधार हे जे महत्वाचा मुद्दा आहे कनी यांच्या प्रचारात आहे. बच्चू भाऊने तर आजपर्यंत प्रचार नाही केलाय, पण कनी नेहमी कनी यांच्या याच्यात कनी व्हिडिओ चालू राहतात की बाबा श्रावणबाळ हे येते. हे तर आम्ही फोन करून सनी हे नाही आमचे भाऊ आहे हे आहे आणि कनी हे करतात कनी हे नाही करत. पण आम्ही एक फोन करतो कनी बच्चू आसपास हाव, पण कनी जे करतात कनी ते बच्चू भाऊ करतात, हे कधी नाही करत. एक महत्वाचा मुद्दा आहे मॅडम. ये इकडे. पाऊस येऊन राहिला, पावसात आता थांबशील काय? आता काय करणार मग? आता काय करणार? काय झालं? काय करायला लागलं? थांबच लागल. काऊन की आम्ही बच्चू भाऊ हे आहे, तब्येत बिघडलं तर मग आता पाण्यानं चालेल आम्हाला. चालेल चालेल. सुन ले मेरी बात, तुमने मणिपुर के बारे में लोकसभा में कुछ नहीं बोला. हाथरस में हमारी महिला जल रही थी, तुमने कुछ नहीं बोला. ताली बजा रही थी, थाली बजा रही थी. हमारे भाई लोग कोरोना में लाशें बह रही थी गंगा में, तुमने कुछ नहीं बोला. गुलामी करने जा रही है दिल्ली में, हम नहीं बनेंगे गुलाम. अमरावती बार बार गुलाम नहीं बनेगा. मेरी झांसी नहीं दूंगी, नहीं दूंगी, नहीं दूंगी. पाण्या पावसाच्या तुम्ही आल्या, आता पाऊस जर जोरदार पडला तर काय करा? पाऊस जोरदार पडलं म्हणजे देव पण आमच्या बरोबर आहे. हा, राम मंदिर ही लोक बांधतात पण देव गरिबांबरोबर आहे हे कळेल, त्यांना पण कळेल की फक्त मंदिर बांधून तुम्हाला हेच नाही. शेतकरी जे पावसासाठी वेट करतोय त्या MSP पण पाहिजे शेतकरीना. एकही क्वेश्चन ती लोकसभामध्ये नाही मांडत. ती काय करते? थाली बजाव, ताली बजाव, मोदी मोदी करो, अमित शाह करो. त्याच्याने पोट भरणार आहे का आमचं? आम्हाला MSP कधी मिळणार? आम्हाला शेतभाव कधी मिळणार? हे विचारायचं आम्हाला. आम्ही तिला फक्त जबाब विचारायचो, तेवढं तिला द्यायला होत नाही. मग काय उपयोग आहे हिला लोकसभामध्ये पाठवायचं? काय उपयोग आहे? काय
पण आज इथे तुमची सभा होती त्याच्यानंतरही त्यांनी मंडप सुरू केला याच्यावर काय? हो, त्यांनी आमचं सभा आहे इथे आणि पोलीस आम्हाला आतमध्ये जायला देत नाही. आमच्याकडे सभाची परमिशन आहे पण पोलीस तानाशाही बनवून पोलीसचा उपयोग करताय. इथे सगळे सरकारी यंत्रणा वापरून आमच्या गरीब लोकांवर अत्याचार चालू आहे. सरकारी यंत्रणा त्यांच्याशी जुळली असं तुमचं म्हणणं आहे? हो, त्यांच्याशी जुळलंय. नाहीतर आमच्याकडे ऑर्डर आहे, आमच्याकडे परमिशन आहे आजची, तरी आम्हाला आतमध्ये जायला देत नाही. हे तानाशाही नाही तर काय झालं. आता अमित शहाचं नाव चेंज करून तानाशाह ठेवायला पाहिजे. मला वाटतं नामकरण व्हायला पाहिजे एकदा. हे बघा, नाव आपण आज त्याचं नाव इतक्या कमी वेळेत इतक्या महिला जुळल्या कशा काय? महिला भाऊ जिथे आहे तिथे बहीण असणारच. भाऊ आमचं एवढं रक्षण करतात, एवढं सगळं काम करतात, तर भाऊला त्रास झाला की बहीण आधी पहिली धावून येते. तर आम्ही सगळे बहिणी धावून आले भाऊसाठी, त्याच्यासाठी. प्रशासन जर नाही झुकलं तर तुमचं काय राहील? तर भाऊ जे सांगतील ते आम्ही करतील. भाऊ बरोबर आम्ही उभे राहतील. आम्ही शेवटपर्यंत भाऊ बरोबर उभं राहणार आहे. किती लोक जोडू शकतात अजून? आणखी लाखो लोक जोडू शकतात. लाखो लोक जोडू शकतात. कारण हे गरिबांचा प्रश्न आहे, हे शेतकरीचा प्रश्न आहे, महिलांचा प्रश्न आहे. 33% आरक्षण देऊन आम्हाला आरक्षण दिलेलं नाहीये. रिझर्वेशन बिल पास करून बाजूला ठेवलंय. रिझर्वेशन बिल का नाही तुम्ही लागू केलं? तर हे सगळे प्रश्न विचारायला 140 करोड लोक येतील इथे. कारण आम्हाला उत्तर पाहिजे. गेल्या 5 वर्षात नवनीत राणांनी काय कामं केले? नवनीत राणेने काय कामं केले? दिल्लीला जाऊन भांडी घासली आहे तिने. अमित शहाच्या घरी भांडी घासली आहे, मोदीच्या घरी भांडी घासले. हेच केले तिने. हनुमान चालीसा वाचायचं आहे तर मणिपूरला जाऊन का नाही वाचले? आमची महिलांना प्रोटेक्शन तरी मिळालं असतं. हनुमान चालीसा तिथे का नाही गेली ती हनुमान चालीसा वाचायला? आमचे मणिपूरच्या महिलांचं कप्त वस्त्रहरण केलेले. 3 दिवस अमित शहा होते तिथे. 3 दिवस इंटरनेट बंद करत बसलेले, प्रोटेक्शन द्यायला नाही बसलेले. ह्याची जबाब पाहिजे आम्हाला नवनीत राणाकडून. का बोलली नाही ती? का जाब नाही विचारलं तिने दिल्ली सरकारला? ती सरकारमध्ये होती, इंडिपेंडेंट होती. तिला आम्ही निवडून दिलेल्या अमरावतीवाल्याने का नाही विचारलं तिने सवाल? विचारायला पाहिजे. त्यांना मोठ्या सेलिब्रिटींची, मोठ्या नेत्यांची गरज पडते. बच्चू भाऊ एकटे नाहीये भाऊ, एकटे नाहीये. ते हजारो करोडो लोक आहे. सगळी लोक पाठीशी आहे त्यांचा. एकटे नाहीये भाऊ. म्हणून तर आम्ही आलोय. एक आंख उठा के देखो हमारे भाऊ की तरह. देखो हम क्या करते हैं, देखिए हम क्या करते हैं. आप सिर्फ आंख उठा के देखिए. आज समो बच्चू भाऊ आगे बढ़ो, बच्चू भाऊ आगे बढ़ो. तर अशा पद्धतीनं अमरावतीतल्या सायन्स कोर मैदानाजवळ प्रहारचे सगळे कार्यकर्ते, सगळ्या दूर महिला आलेल्या आहे, अपंग लोक आलेले आहे, शेतकरी जमा झाले आहे. आणि इथं माझ्या बाजूला तुम्ही पाहू शकत असाल तर इथं बच्चू भाऊ आणि जे पोलीस प्रशासन आहे यांच्यात चर्चा होऊन राहिली आहे. काय होणार आहे ते तर माहीतच पडलं. पण तरी अपेक्षा आहे की अमरावतीच्या ज्या निवडणुका आहे ह्या शांततेतच पार पडाव. बाकी तर आता पाहू. धन्यवाद.